नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। काठापदराची साडी सेफ्टी पिनचा वापर न करता कशी नेसायची आहे हे आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला खूप मदत होऊन जाणार आहे आणि नक्कीच तुमच्या मैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा। तर आता सेफ्टी पिनचा वापर न करता साडी कशी नेसायची ते बघत आहोत। तर यासाठी आपल्याला दुसऱ्या कोणत्या पिनांचा वापर करायचा आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। सगळ्याची जी लिंक असणार आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे। हा जो मी ब्लाउज घातलेला आहे तोही मीशोवरचा आहे, तर त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। साडी नेसण्या अगोदर आपण जे काही उंच चप्पल घालणार आहोत ती आधी घालायची आणि त्यानंतर साडी नेसायची आहे। तुम्ही इथे शेपवेअरचा वापर करू शकता किंवा जो नेहमीचा आपला परकर असेल तर तोही घातला तरी काही हरकत नाही आहे। आता इथे साडी आपण बघा खोचायला सुरुवात केलेली आहे। साडी पूर्ण पायापर्यंत आपले पाय साडीमध्ये दिसता नाहीत किंवा जी काही उंच चप्पल तुम्ही घालणार आहात तर तीही साडीमध्ये दिसता नाही, अशा प्रकारे पूर्ण पायापर्यंत आपण साडी घ्यायची असते। आणि त्यानंतर हे जे साडीचं टोक आहे त्या ठिकाणी आपण बघा गाठ बांधतो, तर तुम्ही गाठही बांधू शकता। पण कसं असतं की काठापदराच्या ज्या साड्या असतात त्यांचा जो काठ असतो तो एकदम जाडसर असतो, कडक असतो, तर त्यावेळी गाठ मारणं किंवा बांधणं आपल्याला खूप जास्त कठीण होऊ शकते। तर यासाठी मी इथे यू पिनचा वापर केलेला आहे। जी आपली साडी पिन असते ना तिचा इथे आपला वापर करायचा आहे। तुम्ही इथे यू पिन किंवा एक्स पिनचा वापर करू शकता। आता इथे पाठीमागून आपण साडी फिरून घेतली आणि ती आता आपण व्यवस्थितपणे खोचून घेऊया। तर बघा आपला जो बेसिक राऊंड असतो तो आपला झालेला आहे। आता त्यानंतर आपल्याला साडीचा पदर काढायचा आहे। पदर काढण्याच्या मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धती याआधीसुद्धा दाखवलेल्या आहेत। काठापदराच्या ज्यावेळी साड्यांचा पदर आपण काढत असतो तर ज्यावेळी आपण नेहमीची पद्धत न वापरता थोडीशी वेगळी पद्धत वापरली तर उलट आपला पदर पटकन काढून होतो। तर त्या नेहमीची आपली अशा प्रकारे ही पद्धत असते बघा। आता या पद्धतीने काय होऊ शकतं ते बघतच असाल तुम्ही स्क्रीनवरती, कारण की पदर बघा आपला अगदी फुगल्यासारखा आपल्याला दिसत आहे। तर त्यासाठी ज्यावेळी तुम्ही काठापदराच्या ज्यावेळी साड्यांचा पदर काढायला घेणार आहात ना त्यावेळी ही नेहमीची पद्धत वापरू नका। तर मी बघा एका व्हिडिओमधून मी तुम्हाला जी पद्धत दाखवली आहे त्या पद्धतीचा तुम्ही इथे वापर करू शकता। तर मी तुम्हाला इथे स्क्रीनवरती सुद्धा दाखवते। तर अशा प्रकारे आपल्याला पदर हा आपल्या हातामध्ये आडवा घ्यायचा आहे आणि त्यानंतर छोट्या छोट्या अशा प्लेट्स आपण काढत जायचं आहे। ही पद्धत अगदी सोपी आणि अगदी छान आहे आणि यामुळे ना हा जो साडी पदराचा जो भाग असतो ना तो कडक असतो, त्यामुळे ना ही पद्धत एकदम सोपी होऊन जाते आपल्याला। आणि असं पोटावरती थोड्याशा ज्या प्लीट्स असतात ना आपल्या तयार झाल्या त्या अशा घासून घ्यायच्या, जेणेकरून त्या आणखी अशा फुगल्यासारख्या आपल्या दिसत नाहीत। तर बघा पटकन अगदी आपल्या प्लीट्स ह्या पदराच्या तयार झालेल्या आहेत। आता ही जी वरची जी प्लीट आहे ती नंतर आपण ॲडजस्ट पण करू शकतो, तर थोडी आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायची, म्हणजे जेवढी तुम्हाला पाहिजे असेल ना तर त्याप्रमाणे। आता इथे मी जेवढी साडीची बॉर्डर आहे तेवढीच मी घेतलेली आहे बघा प्लीट। आणि बघा आधीच्या प्लीट्स आपल्या किती फुगलेल्या होत्या, तर आता ह्या फुगलेल्या तेवढ्या दिसत नाही आहेत। यामुळे आपला पदर अगदी पटकन आपल्याला काढूनही होणार आहे। आता इथे आपण थोडासा पदर आपला प्रेस करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला इथे पिन लावायची आहे, जेणेकरून पदराच्या प्लीट्स आपल्या अगदी व्यवस्थितपणे राहू शकतील। आता पिन लावताना तुम्ही यू पिन किंवा एक्स पिनचा इथे वापर करू शकता। इथे मी आता यू पिन घेतलेली आहे बघा। यू पिन आणि एक्स पिन हे गोल्डन कलरमध्ये आणि सिल्वर कलरमध्ये सुद्धा भेटतात। म्हणजे तुमची साडी जर का गोल्डन कलरमध्ये असेल तर गोल्डन कलरचा पिन वापरा आणि सिल्वर कलरमध्ये जर का साडी असेल तर सिल्वर कलरच्या पिनचा तुम्ही इथे वापर हा करू शकता। आता इथे मी पूर्ण पदर हा अशा प्रकारे सेट करून घेणार आहे। तर पूर्ण पदर तुमचा अगदी व्यवस्थितपणे राहावा यासाठी तुम्हाला जेवढा पदर तुमचा सेट होऊन जाणार आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला यू पिन लावायची आहे। यू पिनमुळे तुमचा पदर अगदी व्यवस्थितपणे राहणार आहे। आता इथे तुम्ही पाहत असाल की आपला पूर्ण पदर आपला रेडी झालेला आहे आणि आता इथे मी पदराची उंची पाहून घेत होते। तर पदराची उंची बघायची आहे, त्यानंतर पदर आपल्याला पाठीमागून फिरून आपल्याला डाव्या खांद्यावरती घ्यायचा आहे, कारण की सुरुवातीला आपण फिरून घेतलेला नव्हता। आता इथे पदराची जी उंची असते, आता समजा तुमची उंची कमी असेल तर यासाठी तुम्हाला पदर हा मोठा काढायचा आहे, म्हणजे आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर हा खाली यायला पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला पदर घ्यायचा आहे। आता इथे महत्त्वाचा पॉइंट आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण की आपण इथे पदराला पिन लावणार आहोत। तर सुरुवातीला आधी या समोरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या मी थोडा व्यवस्थित अशा प्रेस करून घेते
आणि त्यानंतर पिन कशी लावायची हे मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे। तर इथे आपण सेफ्टी पिनचा वापर न करता साडी नेसत आहोत, त्यामुळे इथे आपण एक्स पिन आणि यू पिनचा वापर करणार आहोत। तर अगदी परफेक्ट पद्धतीने आपण पदराला पिन कशी लावायची ती मी तुम्हाला दाखवणार आहे। तर इथे मी एक्स पिन बघा घेतलेली आहे। एक्स पिनची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे। आता इथे ही यू पिन आहे बघा। तर आपण पिन लावताना काय करायचं आहे बघा, ही जी यू पिन आहे ना ती आपल्या ब्लाऊजच्या नॉटच्या इथे यायला पाहिजे, ठीक आहे। ही यू पिन तुम्हाला काढायची नाही आहे, ती यू पिन आपण नंतर काय करणार आहोत तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर यू पिन तशीच ठेवायची आहे। ज्यावेळी आपण एक्स पिन लावतो त्यावेळी पहिल्यांदा आधी पाठीमागून अशी एक यू पिन लावून घ्या आणि त्यानंतर एक्स पिन लावून घ्या, जेणेकरून तुम्ही सगळ्या प्लेट्सला धरून व्यवस्थितपणे अशी ही एक्स पिन आहे ती लावू शकाल। आता इथे काय होतं बघा, ही जी वरची जी प्लीट असते एकदम गळ्याजवळची, ती एकदम गळ्याजवळ येते आणि आपला नेकलेस असेल तर तो हाईड होऊ शकतो। यासाठी अशी छोटीशी प्लीट काढायची आहे बघा। ही ट्रिक मी याआधीसुद्धा दाखवलेली आहे, पण आता आपण काय करतो, समोर अशी इथे पदराची प्लीट अशी थोडीशी फोल्ड करतो आणि त्या ठिकाणी आपण पिन लावतो। सेफ्टी पिनचा इथे वापर करतो किंवा जी बॉबी पिन असते तिचा वापर करतो। तर इथे आपण काय करायचं आहे, एका पिनमध्ये आपण हे काम करू शकतो। त्यासाठी काय केलं आहे मी, ती जी बॉर्डरवाली जी गळ्याजवळची जी प्लीट आहे ती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मी ही एक्स पिन लावलेली आहे ना त्या ठिकाणी थोडीशी अशी फोल्ड केली, छोटीशी अशी प्लीट काढली आहे आणि तीच प्लीटला धरून सगळं अगदी मी तिथे एक्स पिन आहे ती लावलेली आहे। म्हणजे आपल्याला नंतर ही प्लीट फोल्ड करून पिन लावायची गरज नाही आहे, एक्स्ट्रा पिनची अजिबात आपल्याला आवश्यकता नाही आहे। आणि बघा इथे मी फक्त एक्स पिन लावलेली आहे, पण अगदी आपला पदर व्यवस्थितपणे अगदी राहिलेला देखील आहे। आता समजा मैत्रिणींनो तुम्हाला असं वाटत असेल की नाही बाबा पदर आपला सुटू शकतो, भीती वाटत असेल, एका एक्स पिनने कसा काय पदर आपला ठेवायचा वगैरे अशा प्रकारे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही काय करू शकता, आणखी एखादी अशा प्रकारे यू पिन लावू शकता। आता ही यू पिन कशी लावायची ते दाखवते। तर यू पिन लावताना काय करायचं आहे बघा, ही यू पिन दिसता कामा नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे, वरची ही जी बॉर्डरवाली जी प्लीट आहे आपली साडीची जी बॉर्डर आहे ती सोडून आतल्या सगळ्या ज्या प्लीट आहेत त्यांना धरून आपण ही बघा यू पिन ही अशा प्रकारे लावलेली आहे। म्हणजे आपण ही पिन लावली ती दिसणार नाही आपली आणि आपण फक्त ही आपली एक्स पिन जी आहे तीच फक्त दिसणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथे दुसरे एक यू पिनचा वापर करू शकता। म्हणजे इथे आपण बघा एक्स पिन आणि यू पिनचा वापर केलेला आहे। आता पाठीमागे बघा ही आधी जी आपण ही ज्यावेळी पदराच्या प्लीट्स काढलेल्या होत्या त्यावेळी ही यू पिन लावलेली होती, तर ती मी आता काढून टाकली आहे। पण तुम्हाला तरी पण सेफ्टीसाठी जर का ती ठेवायची असेल तर जशी आपण बघा मगाशी जशी यू पिन ठेवलेली आहे तर त्याप्रमाणे तुम्ही ही यू पिन आहे ते ठेवू शकता। तर काय करायचं, वरची प्लीट बाजूला करायची आणि आतल्या सगळ्या प्लीटला धरून अशा प्रकारे आपल्याला पिन लावायचे। तुम्ही मला म्हणाल की किती ह्या पिन आहेत, त्यापेक्षा आपली जी सेफ्टी पिन आहे एक लावली की काम मोकळं झालं असं पण म्हणू शकता तुम्ही। पण जर का तुम्हाला सेफ्टी पिनचा वापर करायचा नसेल, तुमची साडी डॅमेज होता कामा नये, तर यासाठी तुम्ही अशा प्रकारे एक्स पिन आणि यू पिनचा वापर करू शकता। तर इथे मला एकटीला पिन व्यवस्थित लावता येत नव्हती, बघा आता मी ही पिन लावलेली आहे आणि बघत असाल तुम्ही की आपण जी यू पिन जी लावलेली आहे पुढे आणि पाठीमागे ती अजिबात आपली दिसतही नाही आहे आणि आपला पदर पण अगदी व्यवस्थित राहिलेला आहे, अजिबात आपला पदर आता सुटणार नाही आहे। तर आपण इथे 2 यू पिनचा आणि एक्स पिनचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे काय करू शकता, एक्स पिन वापरू शकता आणि एखादी यू पिन देखील वापरू शकता। आता इथे बघा पूर्ण आपला पदर अगदी व्यवस्थितपणे आलेला आहे, गळ्याजवळ एकदम अशी ही प्लीट आपली येत नाही आहे, आपला जो नेकलेस आपण घालू तो ही अजिबात आता हाईड होणार नाही आहे। तर बघा अगदी म्हणजे पदर आपला बघा किती सुंदर दिसत आहे तो, म्हणजे असं वाटणार सुद्धा नाही की आपण इथे एक्स पिनचा वापर केलेला आहे, सेफ्टी पिनचा वापर न करता देखील आपला हा पदर इतका सुंदर प्रकारे आलेला आहे। आता इथे आपण साईड फिटिंग करून घेणार आहोत। आता साईड फिटिंग करताना देखील आपल्याला सेफ्टी पिनचा वापर करायचा नाही आहे। तर इथे आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा आधी आपल्याला हा जो साडीचा काठ असणार आहे तो आधी व्यवस्थित असा तिरक्या रेषेत आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ही यू पिन लावायची आहे। बघा बेली बटनच्या अगदी इथे थोडंसं राईट साईडला मी इथे यू पिन लावलेली आहे। तुम्ही अगदी बेली बटनच्या इथे जरी यू पिन लावलात तरी काही हरकत नाही आहे। त्यानंतर आता इथे साईड प्लीट्स आपल्या यायला पाहिजेत। तर बघा जेवढं मी अंतर घेतलेलं आहे तेवढंच अंतर तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते साडीचं जे टोक आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा 2-3 अशा प्लीट्स काढायच्या आहेत आणि आपल्या बेली बटनच्या उजव्या साईडला आपल्याला ते खोचून घ्यायचं आहे।
काहीच करायचं नाही। ही पद्धत बऱ्याचदा मी व्हिडिओमधून दाखवलेली आहे, ती सेम पद्धत आपण इथे वापरत आहोत। काही केलं नाही आहे, फक्त आपण इथे सेफ्टी पिनचा वापर करत नाही आहोत। आता इथे बघा बेली बटनच्या राईट साईडला इथे 2-3 अशा आपण प्लीट्स काढल्या आणि ती मी तिथे त्या ठिकाणी खोचून घेतलेला आहे। ही जी युपिन आपण सुरुवातीला बेली बटनच्या इथे लावलेली आहे ती अजिबात काढू नका, कारण की ती अगदी व्यवस्थितपणे आपली तिथे राहणार आहे। तिचा काहीच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आहे आणि आपली हा जो साडीचा काठ असतो ना तो अगदी आपला व्यवस्थितपणे राहणार आहे। त्यामुळे ती युपिन आपण काढायची नाही आहे आणि तिचं काहीच आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही आहे। आता तुम्हाला ह्या आपण जे साईड प्लेट्स ज्या काढल्या आणि आपल्या बेली बटनच्या राईट साईडला ज्या खोचून घेतल्यात, तुम्हाला वाटत असेल तर त्या निघू शकतील किंवा असं भीती वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक्स पिन किंवा यू पिनचा वापर करू शकता। मी त्या ठिकाणी एक्स पिन लावलेली आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तरच लावायचे आहे, नाहीतर लावायची काही गरज नाही। अगदी व्यवस्थितपणे आपल्या ते जी साईड फिटिंगचे असणार आहे किंवा प्लेट्स जे आहेत ते अगदी व्यवस्थितपणे राहणार आहे। आता त्यानंतर आपण निऱ्या काढलेल्या आहेत बघा, साडीच्या निऱ्या अगदी व्यवस्थितपणे आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। एका पाठोपाठ एक अशा निऱ्या घ्यायच्या आहेत, त्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये स्पेस राहतो आणि दिसायला सुद्धा समोरून सुंदर अशा दिसतात। सगळ्या निऱ्यांमध्ये आपल्याला अर्धा इंचाचं अंतर घ्यायचं आहे आणि त्यानंतर बेली बटनच्या या ठिकाणी आपल्याला त्या निऱ्या खोचून घ्यायच्या आहेत। बघा सगळ्या निऱ्या मी अगदी व्यवस्थितपणे खोचून घेते। समोरून पोटाकडचा जो भाग आपला असतो त्या ठिकाणी अगदी फुगीर दिसता कामा नये ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्यामुळे निऱ्या खोचताना सुद्धा व्यवस्थित अशा आपल्याला खोचून घ्यायच्या आहेत। उजव्या साईडला जो आपला थोडासा साडीचा भाग राहिलेला होता तोही मी खोचून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे निऱ्यांना मी ही एक्स पिन लावत आहे। बघा एक्स पिन आणि यू पिनचाच आपण वापर केला आहे, पण साडी अगदी आपली व्यवस्थितपणे आलेली आहे। कोणाला असं खरं वाटणार नाही की ही साडी आपण सेफ्टी पिनचा वापर न करता नेसलेली आहे असं। बघा आता इथे आपल्याला निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। निऱ्या आपल्या फुलत असतील, जास्त पसरत असतील तर त्यासाठी पण वेगळी अशी ट्रिक मी या आधीच्या व्हिडिओजमधून पण दाखवलेली आहे, तर त्या पद्धतीचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता। आता इथे जे निऱ्या ज्या आहेत साडीच्या ते जास्त पसरणाऱ्या नव्हत्या, त्यामुळे मी फक्त माझ्या डाव्या पायावरती अशा एकत्र करून घेतल्यात, थोड्याशा प्रेस केल्या आणि त्यानंतर आता त्या सगळ्या निऱ्यांचा मी अशा प्रकारे एक रोल केला आणि तो प्रेस केलेला आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही साडी जी आहे ती नेसायची आहे। आता मी निऱ्या फक्त इथे व्यवस्थित करते, बाकी आपली साडी बघा रेडी झालेली आहे आणि बघत असाल तुम्ही स्क्रीनवरती की किती सुंदर अशी साडी ही आपली दिसत आहे। खरंच कोणाला खरं वाटणार नाही की आपण इथे या ठिकाणी सेफ्टी पिनचा वापर न केलेला आहे तो। तर बघा मैत्रिणींनो, कोणतीही साडी तुमची असू द्या, अगदी जड शालू असू द्या, कुठच्याही प्रकारची साडी असू द्या, तुम्ही सेफ्टी पिनचा वापर न करता देखीलही नेसू शकता। फक्त ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या फक्त आपण लक्षात ठेवल्या ना तर आपण अगदी परफेक्ट पद्धतीने साडी नेसू शकतो। तर मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल, हा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणखी पण चॅनलवरती बरेच असे व्हिडिओज आहेत, आणखी पण अशाच प्रकारचे व्हिडिओज येत असतील, अशाच छान छान टिप्स मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन। तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर चला आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।